6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताच्या अंतराळ प्रवासातील ऐतिहासिक टप्पा म्हणून आज सकाळी 11:30 वाजता स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 या देशातील पहिल्या खासगी विकसित कक्षीय प्रक्षेपण वाहनाचं प्रक्षेपण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेला शुभेच्छा देत हा भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी नवा अध्याय असल्याचं म्हटलं आहे. तसंच देशवासियांनी विशेषतः तरुणांनी या ऐतिहासिक मोहिमेचे साक्षीदार व्हावे आणि #IndiaWithVikram1 या हॅशटॅगद्वारे स्कायरूटच्या चमूला शुभेच्छा द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. नागपूर शहर आणि जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक सुरेश भट सभागृहात आढावा बैठक झाली. या अभियानाअंतर्गत शाळा, महाविद्यालय, रस्त्यांच्या कडेला, तलाव परिसर, शासकीय कार्यालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचं नियोजन करण्यात आलंय. तसंच वृक्ष लागवडीनंतर त्यांचं संगोपन, पाण्याची व्यवस्था आणि जनजागृतीवरही विशेष भर देण्याचं ठरवण्यात आलं. अकोला जिल्ह्यात अकोट इथल्या कालांकामाता मंदिरातील 4.5 लाख रुपयांच्या चोरीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उलगडा करणाऱ्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला राज्याचे पोलीस महासंचालकांनी मुंबई इथं विशेष सन्मान केला. या प्रकरणात आरोपीला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली होती. उत्कृष्ट तपासाबद्दल संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं. उगवण क्षमता नसलेली सोयाबीन बियाणे विकणाऱ्या संबंधित बियाणे कंपन्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी 2026-27 मधील सर्व प्रशासकीय मंजुरी 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामं आणि जलसंधारणावर भर देण्याचे निर्देश दिले. नागपूर मेट्रोच्या विशेष शिबिरात केसी ओव्हरसीज एज्युकेशनच्या 131 कर्मचाऱ्यांनी महाकार्ड खरेदी करून सक्रिय केलं आहे. ते आता मेट्रोनं प्रवास करणार आहे. मिहान इथल्या नव्या कार्यालयात जाण्यासाठी कर्मचारी खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोनं आणि पुढे फीडर बसनं प्रवास करतील. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महामेट्रो, नागपूर महानगरपालिका आणि कंपनीच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. पुढील 3 तासांसाठी नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.